निःशुल्क कराड़ तालुका विभाग के खराब प्रबंधन को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी के सतारा जिला अध्यक्ष मनोज माली आक्रामक बयान को गंभीरता से लेते हुए 15 दिनों के अंदर सभी शराब कारोबार और ताड़ी बिक्री पर और बयान में दिए गए सभी मुद्दों पर त्वरित कार्रवाई की जाए, अन्यथा ध्यान रखें कि प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से आपके ही दालन में जोरदार आंदोलन किया जाएगा। चर्चेत आलेला आहे त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे। मला वाटते नवीन साहेब येऊन 7-8 महिने होऊन गेले, तर त्यांना अजून एक्साइजच कळलं नाही, स्पेलिंग कळले का नाही माहीत नाही, कराड पॅटर्न कळले का माहीत नाही। अवैध धंद्यावरती एकही कारवाई नाही। ह्यांचं एकच म्हणणं आहे की मला तक्रार आली तर मी कारवाई करीन। मग हे ऑफिस पाहिजेच कशाला? तक्रार द्यायला हे करायला एसपी ऑफिस आहेत, तिथं कराड तालुक्यात सातारावरनं स्पॉट येतं आणि कारवाई करून निघून जातं। आपलं कराडचं एक्साइज ऑफिस झोपलं आहे का? काय करतं एक्साइज ऑफिस त्याच्यामध्ये? बऱ्याच वेळा सांगून सुद्धा कारवाई केलेली जात नाही। त्याच्यामध्ये सगळे बार ह्याच्यामध्ये सर्रास धाब्यामध्ये अवैध दारू विक्री केली जाते। बारवाल्यांची जाहिराती आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये। एक्साइजच्या नियमानुसार त्यांना जाहिराती लावता येत नाही। आम्ही साहेबांना विचारल्यानंतर साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला दिसलंच नाही। और 8 महिने तुम्हाला जाहिरात दिसली नाही, त्या अख्ख्या कराड तालुक्याला दिसली त्या जाहिराती सगळ्यांच्या, आणि तुम्हाला दिसत नाही। दिसत नाही म्हणणं हे योग्य आहे का? डोळ्यावरती तुम्ही जाणून बुजून पट्टी बांधल्या, हे संशोधनाचा भाग झाला आहे। ताडी विक्रेतेमध्ये इतकी माणसं मरते त्या ताडीमध्ये, एवढं गांभीर्याचं प्रकरण असताना सुद्धा आजपर्यंत यांच्यावर कारवाई किती केल्या, आणि त्या कारवाई केल्यानंतर सॅम्पल किती घेतलं, स्पॉटवर जाऊन कारवाई केल्या का ऑफिसमध्ये बोलवून कारवाई केला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेबांना देता आली नाही। बरेच एक्साईज संदर्भातले आम्ही सगळे तालुक्यातले आत्तापर्यंत प्रश्न साहेबांसमोर मांडले, सगळ्यांची साहेबांनी उलटसुलट उत्तरं थातुरमातूर उत्तर दिले। मला माहीत नाही, मी बघतो, हे काय माहिती नाही, कारवाई आम्ही केल्यात किती केल्या माहिती नाही आहे। सगळ्यात वाईट असते की कारवाई करत असताना तुम्ही पंच घेऊन जावा, तिथले सॅम्पल घ्या, सॅम्पलचं रिपोर्ट द्या, रिपोर्ट आल्यानंतर ते कोर्टामध्ये सबमिट केले जातं। आजपर्यंत ह्यांच्यापर्यंत कुठलीही कारवाई केलेली दिसून त्यांना बी सांगता आलेलं नाही आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये। तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। माननीय एसपी साहेबांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्हाला एक सक्षम अधिकारी द्या। कराड तालुका हा एका छोटा मोठा तालुका नाही आहे, 2 विधानसभा असलेला हा एवढा मोठा तालुका आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमी आहे हे, आणि त्याला जर तुम्ही उडता पंजाबसारखं जर स्थिती करत असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष हे चालू देणार नाही। आम्ही वेळ पडली तर इथं ऑफिसला टाळे ठोकू आंदोलन करून ऑफिस बंद करून एसपी साहेबांना निवेदन देऊ किंवा एक विनंती करू की तुम्ही साताऱ्यात बसू नका, तुम्ही कराडामध्ये येऊन बसा। बरेच मुद्दे मांडले, बऱ्याच मुद्द्याचं कुठलेही दिले नाही। तिथून पुढच्या काळामध्ये एक्साईजच्या PI साहेबांनी आपला कार्य जो आहे, जे काम आहे ते सुधरून हे कराड ताडीमुक्त, अवैध धंदामुक्त किंवा एक्साईजच्या नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे कारवाई करून केसेस दाखल करून आज ही 26 केसेससाठी माननीय एसपी साहेब स्वतः प्रांत कार्यालयात आलेले होते की ते प्रस्ताव देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात, पण अजूनपर्यंत कुठली नाही। मग एसपी साहेबांना साताऱ्यात नेऊन कराडात का राहायला लागतं? आपले कराडचे अधिकारी काय करते त्याच्यात, याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे। मला असं वाटतं कराड शहर पोलीस एक्साईज मग ते असं दिसते ना, तुमचं सारं लुट आहे त्याच्याबरोबर। तुम्ही तुमचं काहीतरी तुमचा जावाई असल्याशिवाय, तुमचं काहीतरी घेणं देणं असल्याशिवाय तुम्ही कारवाई करत नाही। तुम्ही ह्या सगळ्या अवैध धंद्यांना तुम्ही बळ दिलेला आहे। शहर पोलीस असेल किंवा DBC साहेब असेल, त्यांचं आभाराचं मानेन, त्यांनी एक ताडीचं एक मोठं सत्र कारवाया सुरू ठेवलं कंटिन्यू याच्यामध्ये, पण त्या मानाने एक्साईज डिपार्टमेंट काहीच करत नाही आहे। एक तर एक्साईज डिपार्टमेंट आहे नावाला, आणि आम्हाला नावाला एक्साईज डिपार्टमेंट नकोच मग कराडकरांसाठी। मग आणखी बंद करा ऑफिस, कशाला पाहिजे ऑफिस? याच्यामध्ये एसपी साहेबांनी स्वतः इथे बसून येऊन कारवाई करावी।